दोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला चैत्र पौर्णिमा किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपण कुलाचार कसा करायचा, खूप जणांना माहिती नाही आहे आणि खूप जण नाही करत. प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचा टाक असेल, फोटो असेल, तर आपण प्रत्येक पौर्णिमेला विशेष सेवा कोणती करायची, घरामध्ये सुख शांती लाभण्यासाठी. आणि जसं आपण प्रत्येक अमावस्याला हिरणदान करत असतो किंवा अमावस्या म्हणले की पितरांची सेवा आपण करत असतो, पितृअष्टक असेल, पितृस्तुती असेल, तसं पौर्णिमेच्या दिवशी कुलाचार कुलधर्म काय असतो हे खूप जणांना माहिती नाही. उंबराची पूजा असेल, ह्या सेवेबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. पौर्णिमा म्हटलं की एक प्रकारचा उत्साह असतो बघा. अमावस्या म्हटलं खूप जण घाबरतात, पण दोन्ही दिवसामध्ये शक्ती आहे, शिव आणि शक्ती. मग प्रत्येक पौर्णिमेला काय करायचं, आपल्या घरातील उंबरा असेल, आता काही काही घरामध्ये उंबराच नसतो, काही काही रो हाऊस असेल, फ्लॅटमध्ये राहत असाल, कुठेही राहत असाल, आपल्या घरातील प्रवेशद्वार आहे ना, तिथे हळद असेल, हळदीने लेपन करायचं. रोज नाही जमलं तर पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, मंगळवार असेल, शुक्रवार असेल, ह्या दिवशी आपण हळदीचं लेपन करायला पाहिजे. आपल्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने हळदीचं लेपन आज सगळ्यांनी करावं. आज प्रत्येकाच्या घरामध्ये, आता चैत्र पौर्णिमा आज पण आहे, आज सकाळी लागली, उद्या पण पौर्णिमा आहे, उद्या सकाळी 7 वाजता संपते. तुम्ही आज हनुमान जयंतीचा उपास आहे, हनुमान जन्मोत्सवाचा उपास आहे, तर आज सत्यनारायण पूजन तुम्ही आज पण करू शकता. सत्यनारायणचा उपास पण होऊन जाईल, हनुमान जन्मोत्सवाचा उपास पण होऊन जाईल, आणि आज प्रदोष काळी संध्याकाळी सत्यनारायण पूजन आपण करू शकतो. मग त्याच्या अगोदर आपण आज प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचा टाक असतो, तो टाक नुसतं ठेवायचा नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये, काही काहींच्या घरामध्ये जर देवीचा टाक नसेल तो देवीचा टाक करून घ्या. साधा चांदीमध्ये, तांब्यामध्ये देवीचा टाक करून घ्यायचा. प्रत्येक पौर्णिमेला त्याच्यावर अभिषेक करायचा. कोणता अभिषेक म्हणजे मग ब्राह्मणाला बोलवायचं का? प्रत्येक पौर्णिमेला जसं सत्यनारायण आपण घरच्या घरी करतो त्याप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला देवीच्या टाकावर दूध असेल, पंचामृत असेल, त्यांनी स्त्री सूक्त, पुरुष सूक्त, पवमान सूक्त हे सेवा करून, हे म्हणून आपण अभिषेक करायचा आपल्या घरच्या देवीच्या टाकावर. घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं, आपल्या देवीच्या घरच्या टाकावर अभिषेक करायचा प्रत्येक पौर्णिमेला. आज पण पौर्णिमा आहे, उद्या पण आहे, 2 दिवस कधी करा तुम्ही, दोन्ही दिवस केलं चालतं. हे केल्यानंतर काय करायचं, हे झाल्यानंतर आपण कुंकुमार्चन करायचं. 5 बोटाने कुंकू असेल ते टाकू शकता किंवा असं कुंकू टाकू शकता. कुंकुमार्चनमध्ये देवीचे 108 नावं घ्यायचे. देवीचे 108 नावं असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, श्रीसुक्ता असेल, कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन केल्यानंतर ते कुंकू बाजूला काढून घ्यायचं, देवी ठेवायची, देवीची ओटी भरायची. आज प्रत्येक पौर्णिमेला देवीची ओटी भरायची. देवीची ओटी भरणं म्हणजे खूप जणांना वाटतं खूप पाहिजे, खूप गोष्टी लागतात, असं काही नाही. साधं पीस घ्या, पीस, तांदूळ, सुपारी आणि एक श्रीफळ, नारळ असलं ठीक, नसल फक्त पीस, तांदूळ, सुपारी देवी समोर ठेवायचं, देवीची ओटी भरायची. प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरच्या देवीची ओटी भरा. आता कसं असतं, खूप जणांची कोल्हापूरची देवी असेल, माहूरची देवी असेल, सप्तशृंगी असेल, वणीची देवी असेल, सप्तशृंगी, तुळजापूरची देवी असेल, तर या देवीच्या ठिकाणी आपल्याला जायला जमत नाही. मग आपण काय करायचं, आता आम्ही राहतो आता छत्रपती संभाजीनगरला, तर आमची देवी कोणती, कुलदेवता रेणुका माता माहूरची. तर आम्ही काय करत असतो, पौर्णिमा असेल, मंगळवार असेल, त्या देवीच्या दर्शनाला जात असतो. आम्ही N9 मध्ये रेणुका माता मंदिर आहे, तिथे आम्ही जात असतो. देवीची ओटी भरा, आरतीला जा, दर्शन घ्या. प्रत्येक पौर्णिमेला आपल्या जवळच्या देवीच्या मंदिरामध्ये जायचं, जी तुमची कुलदेवता आहे. आता मग कर्णपुराची पण आमच्या इथं देवी आहे, कर्णपुराची पण आहे, हर्सूलची पण देवी आहे. प्रत्येकाने आपापल्या एरियामध्ये आपली जी देवी ना, त्या देवीला प्रत्येक पौर्णिमेला आपल्या जवळच्या देवीच्या मंदिरात जायला पाहिजे आणि तिथे देवीची ओटी भरायची.
कुलधर्मकुलाचारमध्ये खूप जणांचं कन्फ्यूज होतं. कुलधर्मकुलाचार म्हणजे काय? प्रत्येक पौर्णिमेला आपण देवीच्या टाकावर अभिषेक करायचा, कुंकुमार्चन करायचं, परत आपण देवीचं नैवेद्य दाखवायचा, पुरणाचं नैवेद्य दाखवायचा, पुरण थापायचं, त्याच्यामध्ये पुरण थापून त्याच्यामध्ये दिवे लावायचे. हे प्रत्येक पौर्णिमेला देवीसाठी तरी करा तुम्ही. आज पण करू शकता, उद्या पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. दुर्गा सप्तशतीचा पाठ आज 1 ते 13 अध्याय सगळ्यांनी वाचावा. प्रत्येक पौर्णिमेला दुर्गा सप्तशती पाठ वाचणं खूप महत्त्वाचं आहे. दुर्गा सप्तशती पाठ वाचन करत असताना संरक्षण खूप महत्त्वाचं आहे. खूप जण म्हणतात मग दुर्गा सप्तशती वाचन करताना त्यांना झोप येते, काही दिसत नाही, मन घाबरतं, वाचू नये असं वाटतं. अशांनी काय करायचं, जेव्हा दुर्गा सप्तशती तुम्हाला वाचायला बसायचं आहे तेव्हा आसन घ्या, गोमूत्र शिंपडा, पिवळ्या मोहरी हातामध्ये घ्यायच्या, एक लिंबू आपल्या हातामध्ये घ्यायचं संरक्षण म्हणून, आणि दुर्गा सप्तशती पाटावर ठेवायची. पीस ठेवा, पाटावर ठेवा, आणि सगळ्यात पहिले आपल्या गुरुमंत्राचा जप करायचा. आपण देहधारी गुरु केला नसेल करून घ्यावा. गुरुमंत्राचा जप करावा, महाराजांचा जप करावा, नवार्णव मंत्राचा जप करावा, आणि नंतर आपण 1 ते 13 अध्याय दुर्गा सप्तशतीचे वाचावे. वाचन झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस पण देवीची आरती करू शकता, पूर्णाचे दिवे थापू शकता, देवीची आरती करू शकता, आणि हे केल्यानंतर आपलं जो कुलाचार आहे तो कुलाचार पूर्ण होतो. देवीला नैवेद्य दाखवू शकता, वरम भात भाजी पोळी. हे प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येकाने करायचं आहे. साधं सोपं करा. तुम्ही भाड्याच्या खोलीमध्ये राहत असणार, छोटं घर असेल, काही असेल, छोट्या छोट्या गोष्टी, पुरण नाही जमलं तर साधं वरम भात भाजी पोळी करायची आणि देवीला नैवेद्य दाखवायचा. प्रत्येक पौर्णिमेला आपल्या कुलदेवतेला अभिषेक करणं महत्त्वाचं आहे. खूप जणांच्या घरामध्ये देवीचे टाक असतात पण ते अभिषेकच नाही करत. ते म्हणतात कुलाचार आमच्याकडे नसतो. आपण देवी तुमच्या घरामध्ये बसलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक पौर्णिमा 2 दिवस, कधी आता आज कसं, आज पण पौर्णिमा, उद्या पण पौर्णिमा, हनुमान जन्मोत्सव उद्या पण पौर्णिमा, आज पण पौर्णिमा. मग तुम्ही आज जमला नाही तुम्ही उद्या करा, पण प्रत्येक पौर्णिमेला सेवा करणं महत्त्वाचं आहे. जशी आपण अमावस्याला पितरांची सेवा करतो तर पौर्णिमेला आपल्या कुलदेवतेची सेवा करणं महत्त्वाचं आहे. आता हे झालं त्यांची देवी आहे. आता त्यांचं कुलदैवत बालाजी महाराज आहे, तर आमचं कुलदैवत बालाजी महाराज आहे. आमचं काय पौर्णिमेचं, पौर्णिमेच्या दिवशी बालाजी महाराजांवर पण अभिषेक करायचा. श्री सूक्त, पुरुष सूक्त, पवमान सूक्त, बालाजी महाराजांवर अभिषेक केल्यानंतर बालाजी महाराजांना पण नैवेद्य दाखवू शकता तुम्ही. तांदळाची खिचडी असेल, खारे शेंगदाणे असेल, खडीसाखर असेल. खडीसाखर बालाजी महाराजांना खूप प्रिय आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपले सगळे जे देव आहेत त्या सगळ्यांना अभिषेक घालावा. महाराजांना पण, श्री स्वामी समर्थ महाराजांना पण, आपण दत्त महाराजांची मूर्ती असेल त्यांना पण आपण अभिषेक करायचा. अभिषेक करताना श्री सूक्त, पुरुष सूक्त, पवमान सूक्त हे सूक्त म्हणून आपण अभिषेक करायला पाहिजे. आणि पौर्णिमेच्या दिवशी ना आपण शक्यतो करून अमावस्या आणि पौर्णिमा ह्या 2 दिवशी शक्यतो कोणाच्या घरी खायचं प्यायचं नाही. आपापली सेवा करावी. दुर्गा सप्तशती पाठ असेल तो वाचावा. नवार्णव मंत्र आहे, नवार्णव मंत्र आपण जास्तीत जास्त जप करायचा. देवी भगवतीची सेवा जास्तीत जास्त जर आपण केली तर आपल्याला त्याचं फळ खूप चांगलं भेटत असतं. लक्षात ठेवा, तसं फळ खूप चांगलं भेटतं. मनापासून जर सेवा केली ना तर देवी भगवती आपली सेवा होती. आणि देवीची ओटी भरायची. ज्यांना कलश मांडणी करायची आहे तर प्रत्येक पौर्णिमेपासून तुम्ही कलश मांडणी करू शकता. पण कलश मांडणी करायचा एक नियम असाच आहे की म्हणजे शेजारी कोणी करतंय मग आपण करतोय. काही जणांचे मी कलश बघितलेले आहे, पानं पण खराब झालेले असतात, तांदूळ खराब झालेले असतात, तांदूळावर उंदरं आहे ते खेळतात, आणि पाणी खराब झालेलं असतं, सगळं खराब असतं. हे कलश मांडणं म्हणजे काय आहे, ते प्रत्येक पौर्णिमेला किंवा प्रत्येक मंगळवारी किंवा प्रत्येक शुक्रवारी त्याचं पाणी बदलायचं. प्रत्येक पौर्णिमेला बदला, किंवा मंगळवार किंवा शुक्रवार पाणी बदलून ते पाणी झाडाला टाकायचं, आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं. प्रत्येक पौर्णिमेला बदलायचं पाणी. स्वस्तिक काढायचं, हळद असेल कुंकवाने स्वस्तिक काढायचं. मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला 3 दिवस पाणी बदला, 3 दिवस स्वस्तिक काढायचं. तांदूळ आपण जे खाली ठेवलेले असतात ते प्रत्येक पौर्णिमेला बदला, किंवा शुक्रवारी बदला किंवा मंगळवारी बदला, तुमच्या वेळेनुसार बदलायचे. आणि जे पानं ठेवले असतात आपण, लक्ष्मी प्रतीक पानं आहे आपलं बघा, ते पानं पण आहे ना काही काहींचे खराब होऊन जातात. काही 6-6 महिने, वर्षभर लक्ष देत नाही, नुसतं ठेवलेलं असतं ते. तसं करायचं नाही. ते पानं पण
महिना खूप झाला, शुक्रवारी बदला, 15 दिवसाला तरी आपण बदललं पाहिजे. पान जे आपण ठेवले, विड्याचे पानं ठेवले. नारळ, काही काहींचे कलशामधले नारळाचं पाणी संपून जातं आणि नारळ तळा जातो. मग काय करायचं, नारळ तळा गेला असेल तर नारळ विसर्जन करा. नारळ कोंब फुटला असेल ते नारळ त्याचं झाड लावायचं. आपल्या शेतीमध्ये लावा, आपल्या एरियामध्ये कुठेही लावा. पण ते नारळ आहे ते नारळ तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला बदलू शकता. खराब झाल्यानंतर बदलायचं, वेळ वाया नाही घालायचा. काही जण 6-6 महिने, 1 वर्ष तेच नारळ असतं. तसं नाही करायचं. कलश मांडण्याला पण महत्व आहे. नुसतं असं विनाकारण कलश मांडून फायदा नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याची पाणी बदललं गेलं पाहिजे प्रत्येक मंगळवारी, प्रत्येक शुक्रवारी. तांदूळ बदलले गेले पाहिजे. तांदूळ खाण्यामध्ये घ्यायचे. जे तांदूळ आहे ते प्रत्येक पौर्णिमेला बदला. तांदूळ दुसरे नवीन तांदूळ घ्यायचे आणि ते तांदूळ खाण्यामध्ये घ्यायचे, जेवणामध्ये घ्यायचे तांदूळ. कोणतीच गोष्ट वाया घालायची नाही त्याची. पाणी पण झाडामध्ये टाका, आंघोळीच्या पाण्यात टाका. नारळ चांगला असेल प्रसाद बनवून घ्या, खराब झाला असेल विसर्जन करा, कोंब फुटला असेल झाड लावा. हे प्रत्येक गोष्टीचा वापर करायचा. परत कलश आहे ते कलश कोणीही मांडू शकतो. पण जे 5 दिवसाचे प्रॉब्लेम पाळत नसेल त्यांनी शक्यतो कलश मांडणं नका. पण रोज कलशाची पूजा कशी करायची, रोज कलशाला जे आपण कलश मांडलेला आहे त्याला रोज गंध अक्षदा फुल व्हायचं. रोज गंध अक्षदा फुल व्हायचं. कलशासमोर बसून आपण श्रीसूक्त म्हणू शकता, नावार्णव मंत्र म्हणू शकता आणि कलशाचं रोज दर्शन घ्यायचं. नुसतं मांडला म्हणून मांडला नाही असं नाही आहे. काही काही जण देवघरामध्ये मांडता, काही काही जण देवघराच्या बाहेरच्या साईडला मांडता. ठीक आहे, कुठेही तुम्ही ठेवा, तसा प्रॉब्लेम नाही आहे. पण कलश मांडण्याला ना त्याला रोज गंधाक्षता फुल लावणं महत्त्वाचं आहे. आणि कुलधर्म कुलाचार हे प्रत्येकाने करावा. खूप जण म्हणतात मग आमचे सासू सासरे करता, मग तुम्ही काय करता? तुमच्या घरामध्ये देवीचा फोटो नसेल, एक देवीचा फोटो आणून घ्या. आज पौर्णिमा आहे, आज आणि उद्या आपल्या कुलदेवतेचा फोटो, तुम्ही भाड्याने राहत असणार, एकटे राहत असणार, कुठेही राहत असणार, तर छोटा देवीचा फोटो आणून घ्यायचा. देवीला गजरा असेल, देवीला फुलं असेल, हार असेल ते आपण घालायला पाहिजे. छोटा फोटो तरी आणायचा देवीचा आपला. आपली कुलदेवतेचा छोटा फोटो आपल्या घरामध्ये पाहिजे. तुम्ही बॅचलर असाल, एकटे राहत असाल, वेगळे राहत असाल, काही राहत असाल, आपल्या कुलदेवतेचा फोटो आपल्या घरामध्ये पाहिजे. दुर्गा सप्तशतीचे पाठ सगळ्यांनी करावे, जास्त जास्त सेवा करावी. आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना खूप जण म्हणतात आम्हाला भीती वाटते, हे वाटतं. तर दुर्गा सप्तशती पाठ करत असताना कुंकू लावायचं, टिकली लावायची नाही. कुंकू लावा, हातामध्ये बांगड्या असाव्या, साडी असावी, डोक्यावर पदर असावा. हे केल्यानंतर देवी भगवतीला विनंती करायची की आमच्याकडून देवीचा पाठ होऊ द्या, आणि ते केल्यानंतर आपण सेवा करायची. आपला देवीचा पाठ आहे तो पूर्णपणे होईल, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी. ह्या सेवा केल्यानंतर आपल्याला फळ अवश्य भेटेल. आणि दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये खूप ताकद आहे. चंडमुंड वध असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून सगळ्यांनी सेवा आहे ती अवश्य करावी. झालेली सेवा मी बालाजी महाराज देवी यांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.